अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा रुपाली चाकणकर या टार्गेटवरती आहेत। चाकणकरांच्या विरोधात सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी आघाडी उघडली आहे। मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवरती गंभीर आरोप केले आणि गौप्यस्फोट केले। रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप पीडितेने केला असल्याचं अंधारेंनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलंय। रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्रासाठी चक्क आपली अनामिका कापून घेतली होती असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय। चाकणकरांनी राजीनामा द्यावा, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी देखील अंधारेंनी केली आहे। माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। एका पीडितेने सांगितलं ती चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे। हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे। आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत। जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील। गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। गृह खात्याने जर मनावर घेतलं आहे, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा। मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये। प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे। मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते। कारण चाकणकरांच्या जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाही आहेत। याच प्रकरणी आता विखे पाटील यांची देखील प्रतिक्रिया येते। विश्वस्त मंडळाला ताब्यात घेऊन चौकशी करा असं विखे पाटील यांनी म्हटलंय। खरातच्या जवळचे कुणीही असले तरी देखील त्या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी। राधाकृष्ण विखे पाटील यांनी चाकणकरांचं नाव न घेता ही मागणी केली आहे। जे असतील त्याला, ज्यांनी जे ट्रस्ट आहे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी ना। असं या सगळ्या प्रकार याच्याबद्दल एवढा प्रचंड संताप आहे संपूर्ण राज्यभरामध्ये। मला वाटतं जे काही त्याच्यामध्ये जे ट्रस्टी असतील, आणखीन कोणी त्या जवळचे असतील किंवा त्या व्हिडिओ क्लिप काय त्याचा 70-80 व्हिडिओ क्लिप आलेल्या आहेत, त्या क्लिपमध्ये कोण आहेत ते सगळी माहिती पोलीस घेतीलच ना। अशोक खरातच्या प्रकरणाची एसआयटीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे। अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी असायला हवी अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली होती। खरात उर्फ एप्स्टीन बाबा यांच्या या लैंगिक छळ करणाऱ्या बाबाच्या संबंधात अनेक मोठे मोठे राजकीय नेते आहेत। त्यामुळे यांच्यावर जो एसआयटी आयोग नेमलेला आहे ती एसआयटी एखाद्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस लेवलच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत नेमली पाहिजे। एखादा ज्युनियर अधिकारी कितीसे प्रश्न ह्या लोकांना विचारू शकेल किंवा चौकशी निष्पक्षपणे करू शकेल का, याच्यावर आम्हाला शंका आहे।
त्यामुळे आमची मागणी अशी आहे की या एप्स्टीन बाबाची, खरात बाबाची चौकशी जी आहे ती ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या लेवलच्या एखाद्या महिला अधिकाऱ्याकडनं करावी. रुपाली चाकणकर यांचे भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आणि त्या सध्या टीकेच्या धनी ठरल्यात. अंजली दमानिया यांनी चाकणकरांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळत आहे. येत्या 24 तासाच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा त्यांचा जर घेतला नाही तर मी राज्यामधील संपूर्ण महिलांना आंदोलन करण्याचं आवाहन करेन असंही दमानिया यांनी म्हटलंय. एक्झॅक्टली. आता आम्हाला मला जी माहिती मिळतेय ती अशी आहे की काही राजकारणी त्यांच्याकडे अगदी नुसतं सल्ला घ्यायला किंवा अमुक करायला जायचे, पण काही राजकारणी गाड्या पाठवून जो हा ओशनो जल हे त्यांच्याकडनं घ्यायची ती नावं सुद्धा आली आहेत. पण मला खरंच इतकी किळस येते की कसं बोलावं आता हे देखील सुचत नाहीये. पण महाराष्ट्रातली सगळी टॉप नावं आहेत एवढं मात्र खरंच म्हणावं असं वाटतंय. यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, नाहीतर आम्ही आव्हान करू तारीख आणि वेळ देऊन. महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे. जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे. मला असं वाटतं आता सुषमा अंधारे यांनी सुद्धा त्यांनी अनामिका कापून घेतली, ती कधी कापली, 3 महिने त्याच्यावर बँडेज होतं, या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचंच नाही तर पुरुषांचं सुद्धा डोकं उसळलं पाहिजे आणि तात्काळ या व्यक्तीला अध्यक्षपदावरनं काढा, अटक करा अशी माझी पहिली मागणी. आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे. दरम्यान राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील या गेल्या काही काळात वारंवार रुपाली चाकणकर यांना लक्ष्य करतात. त्यांनी खरात प्रकरणामध्ये पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे. रुपाली चाकणकर यांची पक्षामधूनच हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली. चाकणकरांना सह आरोपी करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राज्य महिला आयोगाने तातडीने त्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं, तिथं हजर होऊन त्या पीडितीला आधार देणं गरजेचं होतं. परंतु त्याच याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेल्या आहेत. त्या कशा तर त्या संस्थेवर सदस्य आहेत आणि त्याच्या पलीकडे वर्षापूर्वी जेव्हा तिथल्या लोकल खबरदार पुढारीनी त्या भोंदू बाबाचा भांडाफोड केला तेव्हा खुद्द दस्तूर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःच्या लेटर हेडवर त्या पत्रकाराला धमकी दिली, तुम्ही खोटी माहिती देत आहात, तुमच्यावर कारवाई करील आणि त्यांच्याकडनं जबरदस्तीचा माफीनामा घेतला. महिला आयोगाला कुणी अधिकार दिला होता? संविधानिक पदावर बसून रॅकेट चालवलं जातं, महिलांवर बलात्कार करण्यासाठी भोंदू बाबाला मदत दिली जाते, खोट्या महिला उभ्या केल्या जातात, व्हिडिओ केले जातात, ब्लॅकमेलिंग केले जातं, अनेक पुरावे आहेत आणि हे यातले काही पुरावे माननीय अजितदादांना देण्यात आले होते. संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये अजितदादांनी त्यांच्याकडं राजीनामा मागितला होता. त्यावेळी सुनील तटकरे साहेब जे आमचे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांनी तो राजीनामा थांबवला. आता तो राजीनामा झाला असता तर हे प्रकरण घडलं असतं का? ते 58 व्हिडिओमध्ये कुठले नेते मंडळी आहेत ते काढणारच आहे. त्याच्यामध्ये जर सापडले तर हे सगळेच सह आरोपी होतात. महिलेवरती अत्याचार केल्याच्या प्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याचा अजून एक कारनामा समोर आलाय. भोंदू बाबा अशोक खरातसह सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो समोर आलेत. भोंदू बाबा खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतचे फोटो देखील समोर आलेत. त्यासोबतच दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत देखील खरातचे फोटो आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांशी संपर्क करून खरात हा स्वतःचा प्रभाव वाढवत होता हे दिसून येत आहे.